नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे स्क्रीनवर पाहू शकताय की तुम्ही अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा जी आर हा जर पाहिलं तर 16 एप्रिल 2026 रोजी म्हणजे आज रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे. याच्यामध्ये काय सांगलेलं होतं की अतिवृष्टी असेल किंवा पूर असेल, चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचं नुकसान होऊन त्यांच्यासाठी जे काही उपयोगी पडावं पुढील हंगामासाठी म्हणून निविष्ट अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपामध्ये ही एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे मदत दिली जाते. आणि त्याच अनुषंगानं जर पाहिलं तर हा जी आर काढण्यात आलेला आहे. आणि या जी आरच्या नुसार जर पाहिलं तर ऑक्टोबर 2025 ते नोव्हेंबर 2025 आणि जानेवारी 2026 ते मार्च 2026 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये अवकाळी पाऊस झालेला होता आणि त्याच्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. अनुषंगाने जर पाहिलं तर एकूण रक्कम जर पाहिलं तर 53,73,07,000 रुपये इतका निधी वितरित करण्यासाठी आजच्या या जी आर नुसार मंजुरी देण्यात आलेली आहे. तर हा निधी जो देण्यात आलेला आहे तो एकूण किती जिल्ह्यासाठी, कोणत्या विभागामध्ये, कोणत्या जिल्ह्यासाठी दिला जाणार आहे ते सविस्तर माहिती आपण आता पुढे पाहणार आहोत. त्याच्यासाठी आपण जर खाली स्क्रोल डाऊन करून संपूर्ण जी आरच्या शेवटी पाहिलं तर इथं पाहू शकताय की शासन निर्णय जर पाहिलं तर 16 एप्रिल 2026 हे सोबत विवरणपत्र जोडलेलं आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर नागपूर विभागामधील गोंदिया आहे. गोंदियामध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये नुकसान झालेलं होतं. एकूण बाधित शेतकरी 15 आहे आणि त्यांच्यासाठी जर पाहिलं तर एकूण निधी देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये हा 0.67 लाख. त्यानंतर वर्धा आहे. वर्ध्यामध्ये फेब्रुवारी 2026 मध्येच झालेलं होतं. 1489 शेतकरी आहेत आणि त्यांच्यासाठी निधी जर पाहिलं तर 1,12,48,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर असा एकूण निधी नागपूर विभागासाठी एकूण जर पाहिलं तर 1,13,15,000 इतका हा निधी दिला जाणार आहे. त्यानंतर पुणे विभाग आहे. पुणे विभागामध्ये सोलापूर आणि सातारा आहे. या दोन्हीमध्ये सुद्धा मार्च 2026 मध्ये नुकसान झालेलं होतं. अवेळी पाऊस झालेला होता. त्याच्यासाठी सोलापूरसाठी 4,071 शेतकरी आहेत. त्यांच्यासाठी निधी जर पाहिलं तर 5,40,67,000 आहे. आणि सातारासाठी त्याच्यामध्ये निधी जर पाहिलं तर 400 एकूण शेतकरी जर पाहिलं तर 493 शेतकरी बाधित झालेले होते आणि त्यांच्यासाठी 37,26,000 इतका निधी देण्यात आलेला आहे. आणि पुणे विभागासाठी एकूण जर पाहिलं तर 5,77,93,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर जर पाहिलं तर अमरावती विभाग आहे. अमरावती विभागामध्ये बुलढाणा जानेवारीमध्ये नुकसान झालेलं होतं. त्याच्यामध्ये एकूण 7,357 शेतकरी होते आणि त्यांच्यासाठी एकूण 6,74,79,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर यवतमाळ आहे. यवतमाळमध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये नुकसान झालेलं आहे 6,712 शेतकऱ्यांचं आणि त्यांच्यासाठी 4,74,66,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यवतमाळमध्येच परत ऑक्टोबर 2025 मध्ये सुद्धा नुकसान झालेलं होतं. त्याच्यासाठी 520 शेतकरी बाधित होते आणि एकूण निधी 48,26,000 इतका निधी देण्यात आलेला होता. एकूण अमरावतीसाठी जर निधी पाहिला त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये 12,17,71,000 इतका निधी हा एकूण अमरावतीसाठी देण्यात आलेला आहे. त्यानंतर जर पाहिलं तर पुढचा बुलढाणा आहे. अमरावतीमध्येच बुलढाणा दिल्याच्या नंतर बुलढाणाच्या मध्ये देण्यात आलेले आहे एकूण 37,140 शेतकरी बाधित झालेले होते. नोव्हेंबर 2025 मध्ये नुकसान झालेलं होतं. त्यांच्यासाठी जर पाहिलं तर एकूण निधी 30,20,26,000 इतका निधी देण्यात आलेला आहे. आणि एकूण जर पाहिलं तर अमरावती एकूण विभागासाठी आपण वरी म्हणलो पण बुलढाणा इथे राहिलेला होता. एकूण अमरावती विभागासाठी निधी देण्यात आलेला आहे 42,37,97,000 हा निधी अमरावतीसाठी देण्यात आलेला आहे. त्यानंतर जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर याच्यामध्ये नांदेड आहे. नांदेडमध्ये फेब्रुवारी 26 मध्ये नुकसान झालेलं होतं. त्याच्यामध्ये 80 शेतकऱ्याचं नुकसान झालेलं होतं. 5,10,000 इतका निधी मंजूर आहे. त्यानंतर आहे लातूरमध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला होता. त्याच्यामध्ये 5,116 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं दाखवण्यात आलेलं आहे. हे कोणत्या बेसवर दाखवलेलं आहे, सध्या ह्याचं काही आकडेवारी कशा पद्धतीने घेतली, प्रस्ताव 16 मार्च 2026 ला गेलेला आहे आणि त्याच्यासाठी एकूण 1,32,44,000 इतका निधी मंजूर झालेला आहे. आणि छत्रपती संभाजीनगरसाठी एकूण जर पाहिलं त्याच्यामध्ये फक्त लातूर आणि हे शेवटी राहिलेलं आहे बीडमध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये नुकसान झालेलं होतं 3,319 शेतकऱ्यांचं आणि त्यांच्यासाठी 3,06,00,000
48,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि छत्रपती संभाजीनगर एकूण विभाग याच्यामध्ये जर पाहिलं तर 4,44,02,000 इतका निधी मंजूर आहे. आणि एकूण नागपूर असेल, पुणे, अमरावती किंवा छत्रपती संभाजीनगर हे जे काही 4 होते प्रस्ताव जसे सादर केले तसे मंजुरी होत आहे. आणखी प्रस्ताव उशिरा गेलेले असतील तर आणखीही परत त्याच्यामध्ये होणार आहेत. अशा या सर्वांसाठीच 53,73,07,000 एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. हा निधी जर पाहिलं तर आता जे पात्र शेतकरी असणार आहेत त्यांच्या डायरेक्टली खात्यावरती जी काही डीबीटी असेल, म्हणजे जे शेतकरी पात्र असतील त्यांच्या खात्यावरती डायरेक्टली त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित केला जाणार आहे. आणि त्यांची माहिती काळजीपूर्वक तयार करून त्यांच्या चालकामध्ये याच्यासाठी त्यांना एक मदत म्हणून हे दिलं जाणार आहे. अशा पद्धतीचा हा GR आहे. बाकीचे राहिलेले जे काही शेतकरी असतील किंवा बाकीचे जिल्हे असतील किंवा आणखी आत्ताच जिल्हे आलेले आहेत त्यांचेच आणखी येणारा जो काही दुसरा प्रस्ताव असेल तर ते आल्याच्या नंतर आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशा पद्धतीची ही छोटीशी माहिती होती, ती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.